नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. सांगलीत 6वीतील विद्यार्थ्याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू, दोषीवर कठोर कारवाईची नातेवाईकांची मागणी. सांगली शहरातील शिंदेमळ्यातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जलतरण तलावात बुडून शनिवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आदित्य विकास ओलेकर वय 12 असं मृत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. आदित्य याच्या मृत्यूनंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमलेल्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. याबाबत अधिक माहिती अशी की कवटेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील विकास ओलेकर हे शेतकरी आहेत. आपल्या मुलाने कुटुंबातील इतरांप्रमाणे शिकून मोठे व्हावे म्हणून त्यांनी आदित्यला सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये 6वीला शिकायला दाखल केले. 1 जून पासून शाळा सुरू झाली होती. वडिलांनी शाळेतील सर्व सुविधा बघितल्या होत्या. त्याला पोहायला येत नसल्याचे शिक्षकांना बजावून सांगितलं होतं. शनिवारी दुपारी मुलांना पोहायला जलतरण तलावात आणले होते. आदित्यला पोहायला येत नसताना त्याला आतमध्ये फ्लोटर न बांधता सोडले. तलावात विद्यार्थ्यांची गर्दी होती. या गर्दीतच पोहायला न येणारा आदित्य बुडून मृत झाला. शनिवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास आदित्य बुडून मृत झाल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. तात्काळ त्याला सिव्हिलमध्ये आणले, परंतु तो मृत झाला होता. आदित्यचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना कळताच सांगली व कोकळेतील नातेवाईक सिव्हिलमध्ये दाखल झाले. जलतरण तलावाची जबाबदारी असलेल्या संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. बिरनाळे स्कूलमधील शिक्षक व कर्मचारी सिव्हिलमध्ये होते. नगरसेवक सागर बिरनाळे देखील आले. तेव्हा संतप्त नातेवाईकांनी त्यांना जाब विचारला. त्यावरून थोडा वाद निर्माण झाला. तणाव निर्माण झाल्याचं पाहून संजयनगर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. निरीक्षक सतीश कदम यांच्यासह फौजफाटा दाखल झाला. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. नातेवाईकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी बिरनाळी स्कूल या ठिकाणी निवासी हॉस्टेलमध्ये शिक्षण घेणारा मुलगा नामी आदित्य विकास ओलेकर वय वर्ष 12 6वीत शिकत होता. तो स्विमिंगला गेला असता त्या ठिकाणी बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सदरबाबत नातेवाईकांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्याबाबतची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर प्रमोद ओलेकर. माझा लहान भाऊ विकास ओलेकर याच्या मुलाचं आज निधन झालेलं आहे. माझा लहान भाऊ विकास ओलेकर याचा मुलगा आदित्य हा जवळजवळ 5वीपर्यंत त्यानं शिक्षण गावामधील शाळेमध्येच घेतलेलं होतं. तो शाळेत खूप हुशार होता. आमच्या कुटुंबातील जवळजवळ 15 ते 20 लोक हे IT कंपन्यांमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये आहेत. अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा माझा पुतण्या नोकरीला आहे. आणि माझाही मुलगा शिकावा, कारण तो जो माझा लहान भाऊ आहे तो त्याचं शिक्षण 12वीपर्यंत झालेलं आहे. आणि त्याला असं वाटत होतं की माझाही मुलगा जसे बाकीचे शिकलेले तसे शिकावा. यामुळं आत्तापर्यंत गावी शिकलेल्या मुलाला त्यानं नवोदयची प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर 17 सैनिक स्कूलची परीक्षा दिली. सैनिक स्कूलमध्ये त्याला लांब प्रवेश मिळत होता, त्यामुळं तिथं त्यानं घातलं नाही. आणि नवोदयतला त्याचा थोडक्या मार्कात त्याचा प्रवेश हुकला. त्यानंतर त्यानं सांगलीतली एक चांगली शाळा म्हणून आप्पासाहेब बिरनाळे स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. आणि त्याला 31 मेला शाळेत सोडण्यात आलेलं होतं. आणि जो फक्त 5-6 दिवस झाले त्याला शाळेत सोडताना सांगितलेलं होतं की त्याला पोहता येत नाही म्हणून. आणि आज त्याला त्या जलतरण तलावामध्ये नेण्यात आलं आणि त्याच्यावर कुठलंही लक्ष ठेवलं गेलं नाही. त्याला तसं सोडून देण्यात आलं आणि तो पोहताना बुडून त्याचा दुर्दैव अंत झाला. हा शाळेनं सदोष मनुष्यवध आहे. आणि सदोष मनुष्यवधच नाही तर हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. संस्थात्मक हत्या माझ्या पुतण्याची केलेली आहे. आणि यामुळं माझ्या भावाचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याचा तो एकुलता एक मुलगा होता, एकुलता एक आधार होता. आणि त्याचं वय केवळ 12 वर्षाचं होतं. त्याचे आजोबा त्या धक्क्यातून आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. त्याच्या आईला हा धक्का सहन झालेला नाही आणि तिला तिची शुगर आणि BP प्रचंड वाढली आणि तिलासुद्धा एक सौम्य आता झटका अटॅक आल्यागत झालं असं डॉक्टरने आत्ता मला सिव्हिल हॉस्पिटलच्या सांगितलं. आणि एका कुटुंबाला अक्षरशः मातीमोल करण्याचं काम हे आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलनं केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अत्यंत कठोरातली कठोर कारवाई करावी अशी आमची खूप मागणी. चालू घडामोडींच्या
घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.